मेहकर तालुका कृषी कार्यालय अजूनही भाड्याच्या इमारतीत शेतकऱ्यांची वयोमानानुसार होणारी फरफट कधी थांबणार? मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले तालुका कृषी कार्यालय आजही स्वतःच्या हक्काच्या इमारतीविना भाड्याच्या ठिकाणी कार्यरत आहे. अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असून याचा थेट फटका शेतकरी आणि विशेषतः वयोवृद्ध नागरिकांना बसत आहे. कृषी कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार जावे लागते. यात प्रामुख्याने पीकविमा अर्ज, पीक नोंदणी, अनुदान योजनांसाठी अर्ज, बियाणे व खत वितरण, पीक नुकसानीची नोंद, कृषी सल्ला तसेच विविध शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत असतात. त्यामुळे हे कार्यालय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र सद्यस्थितीत कार्यालय ज्या इमारतीत आहे तेथे पोहोचण्यासाठी सुमारे 100 पायऱ्या चढाव्या लागतात. वयस्कर आणि शारीरिकदृष्ट्या अशक्त शेतकऱ्यांना या पायऱ्या चढणे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. अनेक वृद्ध नागरिक पायऱ्यांवर बसत वर जाताना दिसतात. ही परिस्थिती अत्यंत वेदनादायक आहे. विशेष म्हणजे इमारतीमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध असूनही ती बंद ठेवण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे वृद्ध व दिव्यांग शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढली आहे. स्थानिक शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कायमस्वरूपी कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे कृषी कार्यालयाला स्वतःची इमारत कधी मिळणार आणि वयोवृद्धांची ही फरफट कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांसाठी सुलभ, सुसज्ज व कायमस्वरूपी कार्यालय उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा.